पश्चिमेचा चंद्र ही उशिरा मिळालेल्या प्रेमाची, स्वीकाराची आणि मानसिक जखमा भरून काढण्याच्या नात्याची हळवी कथा आहे. अशा सुंदर सुंदर कथा जर तुम्हाला यापुढे ऐकायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. मी लेखिका स्मिता लाड धारवाडकर. कथेचं नाव आहे पश्चिमेचा चंद्र. वसू, उद्या तुला बघायला येणारा 15वा मुलगा आहे. उद्या जर तू या मुलाला नकार दिलास तर मी तरी यापुढे तुझ्या लग्नाचं बघणार नाही, दादानी निर्वाणीचं सांगितलं. हो वसू, आम्ही आता सगळेच कंटाळलोय तुझ्यासाठी मुलगा शोधून, भाऊनी दादाची री ओढली. वसुंधरा, अगं तुला नवरा हवाय तरी कसा? परवा त्या जोशी काकू चांगला मुलगा घेऊन आल्या होत्या. चांगला शिकलेला, सरकारी नोकरी असलेला, आई वडील घरदार सगळंच छान होतं. आई त्रासून म्हणाले. वसुधा शांतपणे चहा पीत बसली. सकाळी खारी बिस्किट आणि चहा हे तिचं आवडीचं खाणं होतं. ती काहीच न बोलता तिने चहाचा कप संपवून धुतला आणि फळीवर ठेवला. आई, मी जरा बाहेर जाऊन येते, काम आहे, वसुधा आईला म्हणाले. तिने पायात चपला घातल्या आणि ती दाराकडे वळली. अगं आम्ही काहीतरी बोलतोय वसुधा, आई म्हणाले. हो ऐकलं मी आई, येते जाऊन. सकाळी सकाळी घरात वाद झाला की हल्ली वसुधा घराबाहेर पडे. घराच्या पाठीमागेच एक समुद्र होता. समुद्राच्या लाटा बघण्यात ती सगळं काही विसरायची. लांबून येणारी मोठी लाट जवळ येता येता लहान होऊन एक फेसाळते किनार दिसायचे. ती लाट तिला आवडायची. सावली बघून एका बाकड्यावर बसत वसुधा एकटक समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघत बसली. किती शांतता आहे इथे. सगळे आपापल्या पोटापाण्यासाठी धावत असतील. कोणी टॅक्सी पकडत असेल, कोणी लोकलच्या डब्याला लोंबकळत असेल. एवढ्या सकाळी समुद्रावर यायला कोणाला वेळ आहे? आपल्याला हीच वेळ आवडते, शांतता आणि एकटेपणा. उद्या बघायला येणारा मुलगा तरी आपल्याला आवडेल का? तो आपल्याला पसंत करेल का? बाबा गेल्यापासून आपण अगदी एकटे पडलोय असं वाटतंय आपल्याला. आईला आपली दया येते, पण ती तरी काय करणार? शेवटी म्हातारपण 2 मुलांबरोबरच काढायचंय बिचारीला. सर्वात जवळची माणसं सर्वात जास्त दुःख देतात. आता कुठे बरं वेळ काढूया? भुलेश्वरला जाऊया का? गर्दीत मिसळून सगळे विचार मागे टाकूयात. वसुधा चालत चालत भुलेश्वर मार्केटमध्ये घुसली आणि ती त्या गर्दीचाच भाग बनली. खरेदी अशी काही करायची नव्हतीच. इकडे तिकडे बघत उगाचच फिरून तिने घरची वाट धरली. 10 वाजून गेले होते. आता दादा, वहिनी आणि भाऊ सगळे ऑफिसला गेले असतील. घरात आई एकटीच असेल. तिच्याशी मनातलं बोलता येईल असा विचार करून वसुधा चाळीचा जिना चढून वर गेली. तिला दारात बघून कल्याणीबाई रागातच बोलल्या. कुठे गेली होतीस वसुधा? अशी का वागतेस वसू? तुझ्या मनात आहे तरी काय? तुझं कोणावर प्रेम आहे का? नाही गाई, माझं कोणावर प्रेम असतं तर आतापर्यंत लग्न केलं नसतं का? तुमची बोलणी खात इथे राहिली असते का? असं का म्हणतेस वसू? आम्ही दुश्मन आहोत का तुझे? नाही आहात ना. मग मला आवडेल अशा मुलाशी लग्न करू द्या ना. वसुधा रागातच बाथरूममध्ये गेले. उरलेला सगळा दिवस वसुधाचा उदास गेला. रात्री आई शेजारी झोपल्यावर तिला का कोणास ठाऊक, पण आईच्या कुशीत शिरावंसं वाटलं. आईचा प्रेमळ हात तिच्या केसातून फिरायला लागला. खूप दिवसांनी वसुधाला लहान झाल्यासारखं वाटलं. रात्रीची शांत वेळी समुद्राची गाज ऐकू येत होती. आज समुद्राला भरती होती. जोरात येणारी लाट खडकावर आदळण्याचा आवाज लांबूनही येत होता. वसुधाच्या डोळ्याच्या पापड्या मिटायला लागल्या. सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे सगळं घर जागं झालं. आज रविवार असल्याने दादा वहिनीची खोली तेवढी बंद होती. वसुधा चहासाठी टेबलवर येऊन बसते. वसू, आज तुला बघायला मुलगा येणार आहे. चांगली साडी काढून ठेव हो, आयत्या वेळी गडबड नको. कल्याणीबाईंनी वसुधाला आठवण करून दिली. हो, लक्षात आहे माझ्या आई. मी तयार होऊन बसेन. तू अजिबात काळजी करू नकोस. असे म्हणत ती उठली.
चहाचा कप धुवून ओट्यावर उपडा घालत ती अंथरूण आवरायला गेली. ठरल्याप्रमाणे सगळी मंडळी 5 वाजता आली. हा मुलगा वहिनीच्या ऑफिसमधला होता. LICमध्ये नोकरी होती. मुलाचे आईवडील चेहऱ्यावरून सुशिक्षित वाटत होते. मुलगा दिसायलाही बरा होता. चहा पाणी कार्यक्रम आवरल्यावर मुलाचे वडील म्हणाले, तुम्हाला दोघांनाच काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मुलाने नाही म्हणून सांगितलं. वसुधाही काही बोलली नाही. कार्यक्रम संपला. जाताना 2 दिवसांनी कळवतो म्हणून सांगून मंडळी निघून गेली. ती मंडळी जाताच दादाने दरवाजा बंद केला. मग काय वसुधा, हा तरी मुलगा आवडला की नाही तुला? अर्थात न आवडण्यासारखं काही नाहीच आहे मुलात. दीपालीने अगदी पारखून हिरा निवडलाय. दादाने आपल्या बायकोची स्तुती करायचा एकही चान्स सोडला नाही. आणि वंच एक सांगू का, मुलाचं चारित्र्य अगदी स्वच्छ आहे. कोणा बाईकडे वाकड्या नजरेने बघणं नाही की बोलणं नाही. बायकांपासून लांबच असतात हो हे प्रवीण जगदाळे. वहिनीने दादाची री ओढली. वसुधा, कसा वाटला तुला मुलगा? आवडला का? आईने जवळ येत विचारलं. यावेळी मी मनात ठरवलंच होतं, मुलगा कसाही असला तरी होकार द्यायचा. या लोकांची बडबड ऐकण्यापेक्षा लवकरच या घरातून निघून जायचं. हो, आवडला. त्यांचा होकार आला तर माझाही होकार कळवा. एवढं बोलून ती घराबाहेर पडली. तिच्या आवडत्या समुद्रावर जाऊन बसावंसं वाटत होतं तिला. आज रविवार आणि त्यात संध्याकाळ. समुद्रावर बरीच गर्दी होती. चौपाटी माणसांनी अगदी फुलून गेली होती. रंगबिरंगी फुगे उडत होते. भेळ खाण्यासाठी गर्दी झाली होती. घोडागाडी वाळू उडवत धावत होती. वसुधा ही सगळी गंमत बघत एका बाकावर बसली. समोर उसळलेला समुद्र तिच्या मनातील भावनांना वाट करून देत होता. फेसाळणारी प्रत्येक लाट मनाच्या हिंदोळ्यावर डुलत होती. खूप दिवसांनी वसुधा आनंदात होती. थोडं पुढे जाऊन तिने आपली पावलं पाण्यात बुडवली. लाटेच्या स्पर्शाने पावलांना होणाऱ्या गुदगुदल्या तिला हव्याशा वाटू लागल्या. सूर्य अस्ताला जात होता. लालबुंद सूर्य बघून वसुधा हलकेच परतीच्या वाटेला लागले. दुसऱ्या दिवशी प्रवीण जगदाळेंचा घरी फोन आला. त्यांनी वसुधाला एकटीला बाहेर भेटायला बोलवलं होतं. त्यांना महत्त्वाचं बोलायचं होतं. घरच्यांनी वसुधाला विचारलं. ती हो म्हणाली. संध्याकाळी गिरगावातल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जगदाळे वसुधाला घेऊन गेले. पांढरी शुभ्र संगमरवरी टेबलं आणि त्याला काळे पाय हे इराण्याच्या हॉटेलचं वैशिष्ट्य होतं. कोपऱ्यातले एक टेबल बघून जगदाळेने एक खुर्ची ओढली आणि वसुधाला बसायला सांगितलं. जगदाळे दुसऱ्या खुर्चीवर बसले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. मी तुमची पसंती आहे असं समजून पुढे बोलू का? हो, तुम्ही मला पसंत आहात. मोकळेपणाने बोला. वसुधा सरसावत बसली आणि ऐकू लागली. मी इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट विषयाला हात घालतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी इतकी वर्ष लग्न का नाही केलं? नाही हो, तसं काही नाही. प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. हो, पण माझी अडचण जरा वेगळी आहे. काय अडचण आहे, मला कळेल का? हो, त्यासाठीच तुम्हाला मी इथे बोलवले. सांगा. मला स्त्रीबद्दल एक प्रकारची भीती वाटते. मी कधीही कुठल्या स्त्रीकडे मान वर करून बघत नाही. एखादी बाई काही कारणासाठी जवळ आली तरी मला घाम फुटतो. या माझ्या भीतीनेच वयाची 40 ओलांडले. आई बाबा आता हट्टालाच पेटले. नाईलाजाने मी या बघण्याच्या कार्यक्रमाला तयार झालो. काल तुम्हाला बघितलं आणि तुमच्याबद्दल मला काय वाटलं ते सांगता येणार नाही, पण तुम्हाला मनातलं सांगावंसं वाटलं. इतर वेळी वाटते तशी भीती मला यावेळी वाटली नाही. कदाचित हे सगळे माझ्या मनाचे खेळ असावेत. जगदाळे बोलायचे थांबले. माझ्या घरूनही मी लग्न करावं म्हणून खूप दबाव होता. याआधी मला 15 मुलगे बघायला आले. काहींनी मला नकार दिला, काहींना मी नकार कळवला. असं करता करता माझी 40 आली आहे. सॉरी, तुम्ही मला काही सांगत होतात ते तुमचं बोलणं मी मध्येच तोडलं. तुम्ही काय सांगत होतात? तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? वसुधाने विचारले. लग्नानंतर मी तुम्हाला शारीरिक सुख देऊ शकेन की नाही मला माहीत नाही. कदाचित मला थोडा वेळ लागेल. आता आईवडील ऐकायलाच तयार नाहीत. यासाठीच एवढं वर्ष मी लग्न नाही केलं. मी हे सगळं घरी कोणाला सांगू शकत नाही. या विषयावर मी कोणाशी फारसं बोललोही नाही आहे.
अशी सगळी परिस्थिती असताना तुम्ही माझ्याशी लग्न कराल अशी मी अपेक्षा करणं अगदी चुकीचं आहे. तुम्ही मला नकार दिलात तर मला वाईट नाही वाटणार. जगदाळे वसुधाकडे बघून तिच्या मनाचा अंदाज घेऊ लागले. विचार करायला मला थोडा वेळ हवाय, वसुधा म्हणाली. जगदाळेने वसुधाला घरापर्यंत सोडलं. वसुधा घरी येताच आईने अनेक प्रश्न विचारले, पण खरं जे बोलणं झालं ते वसुधाने कोणालाच सांगितलं नाही. रात्री आईजवळ अंथरूण पांघरून घालून वसुधा आडवी झाली. पाठीमागच्या खिडकीतून समुद्राची गाज हलकेच ऐकू येत होती. पश्चिमेचं गार वारं हलकेच अंगावर शिरशिरी आणत होतं. आकाशात चंद्राची कोर उगवली होती. तिला बघताना मनाला उभारी वाटत होती. तिचं मन प्रवीण जगदाळेंचा विचार करू लागलं. माणूस चांगला वाटतोय. बोलण्यात अतिशय साधेपणा वाटला. मनात काहीही न ठेवता बोलत होते. आपल्याबद्दल असा काय विश्वास वाटला त्यांना की स्त्रीला बघूनच घाम फुटतो म्हणणारे चक्क बोलायला लागले. आपण नकार देणार हे गृहीत धरूनही आपल्यातली कमतरता त्यांना आपल्याला सांगावीशी वाटली. आता आपली 40शी आली. काय हरकत आहे माणसाची लग्न करायला? उद्या आपला होकार कळवूया का? कदाचित देवाचीच इच्छा असेल. देवानेच यांच्याशी आपली लगीनगाठ बांधली असेल. विचार करता करता तिचे डोळे मिटायला लागले. दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसमध्ये फोन करून त्यांना होकार कळवला. जगदाळेकडूनही होकार आला. घरच्या घरीच लग्न करायचं ठरलं. सगळं घर आनंदाने भरून गेलं. 15 दिवसात लग्न झालं. वसुधाच्या घरच्यांना तर घाई होतीच. न गाजावाजा न बँडबाजा असे साधेपणाने लग्न झाले. सगळी मिळून 20 माणसं. वसुधा सासरी आली. वसुधाला सासरचं घर आवडलं. 3 खोल्यांचा फ्लॅट होता. अंधेरीसारख्या भरवस्तीत घर होतं. सासू सासरे प्रेमळ होते. आता या वयात आणि काही जास्त अपेक्षा वसुधाच्या नव्हत्या. अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टी जास्ती आनंद असतो. तिला नवीन घरात रुळायला 4-5 दिवस लागले. पूजा झाली आणि लोकांना व घरच्यांना दाखवायला दोघं महाबळेश्वरला गेले. आपला नवरा न वाटता मित्र जास्त वाटतोय असं वसुधाला वाटायचं. रात्री झोपताना प्रवीण वसुधाला म्हणाले, वसू, आपलं जगावेगळं नातं आहे ना? मला तुला एक सांगायचं आहे. सांगा ना. मी नोकरीला लागल्यावर एकदा वेश्यावस्तीत गेलो होतो. तिथलं वातावरण आणि बायका बघून माझी पुढे जायची हिंमतच नाही झाली. प्रवीणने बोलताना खाली बघितलं. मी तुम्हाला एक सुचवू का? वसुधा म्हणाले. हो, बोल ना. स्त्रियांबद्दलची भीती हा तुमचा मनाचा खेळ आहे. मला बघितल्यावर तुम्ही नॉर्मल वाटलात. आज आपलं लग्नही झालंय. आज आपण मैत्रिणीसारखे राहतोय. याचा अर्थ तुमच्या मनात ती भीती आता हळूहळू कमी होते. आपण चांगल्या मानसोपचाराकडे जाऊया का? ते काहीतरी उपचार करतीलच ना? वसुने त्यांना समजावलं. नको ग, मला भीती आणि लाज वाटते. प्रवीण खाली बघत बोलले. मी येईन ना तुमच्याबरोबर. घाबरायचं काय? बघू, म्हणत ते वसुधाकडे पाठ करून झोपले. वसुधाने प्रवीणच्या पाठी लागून एका चांगल्या मानसोपचार डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. आधी प्रवीण खूप चिडले. मग तिच्या समजावण्याने त्यांना धीर आला. तिथे गेल्यावर काय बोलायचं, काय काय सांगायचं याची उजळणी झाली. प्रत्यक्ष डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरायच्या आधी प्रवीण थोडे नर्वस झाले. त्यांना एक पाय जोरजोरात हलवायची सवय होती. त्यांच्याकडे बघून वसुधालाही टेन्शन आलं. रिसेप्शनिस्टने त्यांचं नाव पुकारताच दोघं आत गेली. डॉक्टरांनी त्या दोघांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. नक्की काय प्रॉब्लेम आहे हे लगेच त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी वसुधाला बाहेर बसायला सांगितलं. त्यांना प्रवीणशी एकट्यात बोलायचं होतं. त्यांच्याशी बोलून बाहेर आल्यावर प्रवीणचा हसरा चेहरा बघताच वसुधा खुश झाली. दोघं घरी येताच वसुधाने किचन आवरली आणि दोघं आपल्या रूममध्ये आले. प्रवीणला डॉक्टर आवडले. त्यांच्या बोलण्याने प्रवीणला आशा वाटी लागली. त्याने वसुधाला डॉक्टर काय म्हणाले ते सांगितलं. तिलाही खूप बरं वाटलं. 2 महिने प्रवीणची ट्रीटमेंट चालू होती. प्रवीणमधला फरक वसुधाला जाणवू लागला. वसुधा आता स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला लागली. नीटनेटकं राहणं, चेहरा हसतमुख ठेवणं, घरातल्या कटकटी प्रवीणला न सांगणं,
जेणेकरून प्रवीण आनंदी राहतील याकडे ती लक्ष देऊ लागले. त्याची बाईबद्दलची भीती आता हळूहळू कमी झाली. वसुधाशी अनेक विषयांवर बोलू लागला. बाहेर जेवणं, हिंडणं, फिरणं चालू झालं. दोघी खूप खुश आणि आनंदी राहू लागले. त्यांच्यातला हा बदल सासू सासरे दुरून पाहून खुश असायचे. आता लवकरच घरात पाळणा हलेल असं त्यांनाही वाटू लागलं होतं. उशिराने का होईना, पण लवकरच आपल्याला नातवंडाचं सुख मिळणार ही आशा पल्लवीत झाली होती. वसुधा कधीतरी माहेरी आईला भेटायला जायची. सगळे तिच्याशी खूप प्रेमाने बोलायचे. एकदा आईने तिला आतल्या खोलीत बोलावून विचारलं, "वसू, सासरी सगळं ठीक आहे ना? तू सुखी आहेस ना गं?" "हो आई, सासू सासरे खूप प्रेमळ आहेत. प्रवीण माझ्यावर खूप प्रेम करतात. तू आता माझी कसलीच काळजी करू नकोस." वसुधाने आईला प्रवीणबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तिला त्याची गरजही वाटली नव्हती. दिवस सरत होते. प्रवीणच्या वागण्याने वसुधाला खात्री वाटत होती, आपण लवकरच आई होऊ. ती आई होण्यासाठी आतुर झाली होती. प्रवीण कधीतरी किचनमध्ये येऊन वसुधाला मागून येऊन मिठी मारायचे. ती खूप खुश होऊन जायची. आज प्रवीणचा मूड काही वेगळा दिसत होता. त्याने तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला होता. जेवण झाल्यावर तो दोनदा किचनमध्ये येऊन विचारून गेला, "वसू, कामं आवरली का? काय करतेस? चल ना रूममध्ये." "अहो, एवढं आवरून येते, तुम्ही जा." वसुधाला खुदकन हसायला आलं. आज स्वारीचा वेगळाच मूड दिसतोय. ती सगळं आवरून खोलीत गेली. प्रवीण तिची वाटच बघत होता. तिला जवळ घेत त्याने बोलायला तोंड उघडलं, एवढ्यात त्याचा फोन वाजला. एवढ्या रात्री कोण असेल असा विचार करत त्याने फोन घेतला. फोन त्याचा मित्र जगदीशचा होता. प्रवीणला ऑफिसमध्ये एकच जीवाभावाचा मित्र होता. त्याने फोन उचलला. फोनवर जगदीशची बायको राधिका बोलत होती. याआधी प्रवीण कधी तिच्याशी बोलला नव्हता. प्रवीण कधीही जगदीशच्या घरी गेला नव्हता. बायकापासून अंतर राखून बोलणे या स्वभावाने प्रवीणचं राधिका वहिनींशी प्रत्यक्ष असं बोलणं कधी झालंच नव्हतं. एकदा मार्केटमध्ये भाजी घेताना भेट झाली होती. ओझरता नमस्कार करून प्रवीण तिथून निघाला होता. पलीकडून आवाज आला, "हॅलो भाऊजी, यांचा खूप मोठा अपघात झाला आहे. यांच्या डोक्याला मार बसलाय. तुम्ही येऊ शकाल का? मी हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला पाठवते." "हो, मी लगेच निघतो. तुम्ही काळजी करू नका," असे बोलून प्रवीणने फोन ठेवला. "काय झालं? कोणाचा फोन?" वसुधाने काळजीने त्याला विचारलं. थोडक्यात सगळं सांगून प्रवीण निघाला. प्रवीण स्कूटीवरून सुसाट वेगाने हॉस्पिटलला निघाला. स्कूटर चालवताना त्याच्या डोक्यात जगदीशचेच विचार चालू होते. ऑफिसमध्ये तो जगदीशचीच मोकळेपणाने गप्पा मारायचा. मनातलं सगळं तो जगदीशलाच सांगायचा. "लग्न कर, सगळं ठीक होईल," हा सल्ला जगदीशनेच त्याला दिला होता. "एकदा धाडस कर आणि मुलगी बघायला जा, काही होणार नाही." वसुधा त्याच्या आयुष्यात आली होती ती जगदीशमुळेच. आज तोच मित्र मरणाच्या दारात उभा होता याचं प्रवीणला खूप दुःख होत होतं. त्याने गाडी पार्क केली आणि तो वरच्या मजल्यावर धावत गेला. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर वहिनी बसलेल्या होत्या. त्याला बघताच उठून त्याच्याजवळ आला. "कसा आहे जगदीश?" "ऑपरेशन सुरू आहे. आता बघू डॉक्टर काय म्हणतायत ते." "तुम्ही काळजी करू नका वहिनी. जगदीशला काहीही होणार नाही. देवाची कृपा होऊ दे." राधिकाने वर बघत हात जोडले. जवळजवळ 2 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. प्रवीण आणि राधिका दोघंही उठून डॉक्टरकडे आले. "ऑपरेशन झालंय. डोक्याला बराच मार लागल्याने खूप रक्तप्रवाह झालाय. त्यांना रक्त द्यावं लागेल. त्यांचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असल्याने रक्त मिळणं जरा कठीण आहे. तुमच्या ओळखीत कोणाचा तो ब्लड ग्रुप आहे का?" प्रवीण आणि राधिका दोघं विचारात पडले. तेवढ्यात प्रवीणचा फोन वाजला. वसुधाने जगदीशची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. त्याने थोडक्यात त्याची खुशाली सांगितली. त्याला ब्लडची गरज आहे हे वसुधाला कळल्यावर तिने त्याला आपला निगेटिव्ह ग्रुप असल्याचं प्रवीणला सांगितलं. लगेच प्रवीण वसुधाला हॉस्पिटलला घेऊन आला. पुढच्या गोष्टी भराभर घडत गेल्या. जगदीश शुद्धीवर आला. 8 दिवसांनी जगदीशला डिस्चार्जही मिळाला. राधिकाने वसुधाचे आभार मानले. "आज तुमच्यामुळे मला माझं कुंकू परत मिळालं." "कसे आभार मानू?" "असं काही नाही. आम्ही कोणीच नाही का तुमचे?" वसुधा म्हणाली. "आज माझा नवरा जो माझ्याबरोबर उभा आहे तो केवळ जगदीश भाऊजींमुळे आहे हे तुम्हालाही माहीत आहे. संकटाच्या वेळी आपल्या माणसांसाठी आपण उभं नाही राहणार तर मग कोण उभं राहणार?"
प्रवीणच्या मनात विचार आला, माझ्या कठीण काळात मला मदत करणारा, माझं मन ओळखणाऱ्या मित्रासाठी आज मला काही करायची संधी मिळाली, हे माझं भाग्य. वसुधा माझ्या आयुष्यात आली ती जगदीशमुळे. वसुधानेच जगदीशला जीवनदान दिलं. जगदीशचं बरं होऊन घरी येणं, प्रवीण आणि वसुधाचा संसार सुरळीत सुरू होणं, हे सगळ्याच खूप आनंदाच्या गोष्टी घडत होत्या आणि वसुधा संसारात खूप खुश होती. लग्न उशिरा होऊनही इतरांपेक्षा आपण जास्त सुखी आहोत असं तिला वाटत असे. 6 महिने उलटले आणि वसुधाने घरात आनंदाची बातमी दिली. वसुधाला यथावकाश गोंडस मुलगा झाला. तिच्या आईला आकाश ठेंगणं वाटायला लागलं. सासर माहेर वसुधाच्या या आनंदात सहभागी झाला. बाळाचं नाव तिने चंद्रहास ठेवलं. बारशाच्या दिवशी पौर्णिमा होती. रात्री ती खिडकीतून बाहेर बघत असताना तिला आकाशात पूर्ण चंद्राचं दर्शन झालं. तिला खुदकन हसू आलं. तिने बाळाकडे बघितलं तर तो पठ्याही आईकडे बघून हसत होता. आज तिचा पश्चिमेचा चंद्र तिला जास्ती प्रकाशित वाटत होता. धन्यवाद.